सुप्रभात मित्रांनो. आपण सध्या वाचत आहोत श्यामची आई हे पुस्तक, ज्याचे लेखक आहेत साने गुरुजी. आज आपण जी गोष्ट वाचणार आहोत ती आहे 21व्या रात्रीची. दुर्वांची आजी हे त्याचं नाव आहे. तर सुरू करते. आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे. तिचं नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचं शेतभात होतं, त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे. त्या आजीचं नाव आम्ही दुर्वांची आजी असं पाडलं होतं. चातुर्मासात बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात. कोणी पारिजातकाची लाख फुलं वाहतात, कोण बटमोगऱ्याची लाखोली वाहतात. असं चालतं. जिला दुर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडावयास बोलावते आणि त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे व्हावे सत्यधर्मा सहाय्य. चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठं पाप आहे. घातलिया भय नरका जाणे. हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकास जातो. सत्कर्म सिद्धीस जावं म्हणून सर्वांनी झटावं. आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खुडायच्या असोत तेथे हजर. आम्हाला जर कोणी विचारलं आजी कुठे आहे तर आम्ही सांगावं गेली दुर्वांना. असं करता करता त्या आजीचं नावच मुळी दुर्वांची आजी असं पडलं. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असंच म्हणत असू. दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटलं तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी आणि आई वर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिनं चोर पकडले होते. तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देईन अशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असताना तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणीत. तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस वा गाईस खावयास द्यावयाचा. दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगलं लावता येत असे. कोणाचे पाय वळत असले, पोट दुखत असले, पाठीत कळा येत असल्या तर दुर्वांच्या आजीस तेल लावावयास बोलावणं यावयाचे. तिने चोळले की गुण यावयाचा. तिच्या हातात जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळून देत असे आणि भराभर ते जिरवीत असे. दुर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बियाणे असायचे. तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडवळ, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इत्यादी सर्व प्रकारची बी असावायचे. सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाटसुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काढी. रेषा सरळ असायच्या. मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तेथे असायचीच. मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळावयास ती लावावयाची. आगीन पासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा. त्या खेळात मुले पांघरून लपवावयाची असतात आणि दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपवलेली आहेत त्यांची नावे सांगायची. आजी आम्हाला लपवायची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगावयाची जरा लहान हो, अंग चोरून घे. लपणारा लहान असेल तर ती सांगे जरा मोठा हो. हेतू हा की ओळखायला कठीण जावं. हा खेळ मोठा गमतीचा. दुर्वांच्या आजीला देवादिकांची तशीच देवावरची कितीतरी गाणी येत असत. दशावतार, चिंधी, उषाहरण, पारिजातक कितीतरी गाणी तिला येत. दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचं काम असे. लहान मुलं असली तर ती खेळावयाची हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावयाची होती. भाजणी दळताना जातं जड जातं. आजी हात लावील त्या भरवशावर आईने भाजणी करण्याचं ठरवलं होतं. परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करू हो भाजणी. परंतु उजाडत आजीला खऱ्यांकडून बोलावणं आलं. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे
गाव आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा आणि सारी जणं तिला बोलावीत असत. खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडेच जेवावयाला वगैरे आणि पापड घालण्यास बोलावण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला येते तू जा असं सांगून पाठवलं. आईला राग आला. आता भाजणी कशी होणार, जातं कसं ती एकटीने ओढणार. आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल. मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कामाचा. वा ग वा, म्हणे भाजणी कशी होईल, माझ्याने नाही ओढवत जाते समजलीस. आजी मोठ्यानं बोलू लागली. आईलाही चेव आला. संतापली ती. म्हणे ओढवत नाही, तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे, घरी तेवढे हात मोडतात. साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना, परंतु येथे हात लावतील तर शपथ. येथे काम कराल तर बाटाल जशा. येथे जरा हात लावायला हात दुखतात. येथे घरी आई ग बया ग, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल, कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल. ढोंग आहे सारे तुमचे, ढोंग. हो, करणार लोकांकडे काम, करणार. तू कोण मला बोलणार. मी का तुझ्या घरचे खाते आहे. माझं शेत आहे. तू मला यशवदे असं बोलत जाऊ नकोस, ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करतात. तुम्हाला असतील लोक, मला नाही कोणी लोक. जशी तुम्ही तशी खऱ्यांकडचीही. ढोंगी, कोणाला ग म्हणतेस ढोंगी. असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे. फारच शेफारली आहेस तू. आजी भांडू लागली. मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी म्हणून. मी तयारी केली, जाते धुवून ठेवले, परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच. दुसऱ्याला तोंडघशी पाडता येतं तुम्हाला. आम्ही मेले मरमर मरावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का. आई म्हणाली. मी का हात लावित नाही. शर्थ आहे बाई तुझ्या बोलण्याची. नाही जात खऱ्यांकडे. हो, तुझ्या डोळ्यात खूपच असेल तर नाही जात. जगाने चांगलं म्हणावं म्हणून मी हपापले. होय बाई, तू चांगलं म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात. दुसऱ्याकडे ते चार धंदे करतील, परंतु घरी इकडची काडी तिकडे करावयाचे नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाला, त्याच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे. वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आई आणि आजी यांची भांडणे अशी नेहमीच होत असत. ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचं भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेलं ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेलं विष ओकून बाहेर पडे. घाण बाहेर निघून जाई आणि पुन्हा मन स्वच्छ होत. वादळ येते ते शांत होण्यासाठी येते. रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात आणि मरण येते ते पुन्हा जीवन रस देण्यासाठी येते. माझी आई शांत झाली, बोलेनाशी झाली. आजीचं थोडा वेळ सुरूच होतं अधूनमधून. लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात, मी वाटेल तिथे काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार. तुला का माझा हेवा. मला लोक बोलवतात तर तुला का मत्सर. आईचं तोंड बंद झालं म्हणून आजीचंही बंद झालं. थोड्या वेळानं आई आजीजवळ गेली आणि म्हणाली, मी चुकले हो, बोलू नये ते बोलले. तुम्हाला मी कोण बोलणार. तुम्ही किती मोठ्या. परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने, दुखण्यांनी मी अगदीच वेंगले आहे. मला नाही राहत मग सुमार. भान जणू विसरते मी. मी मग कोणाला बोलले त्याची शुद्धही मला राहत नाही. मेले असलं जगून तरी काय करायचं. चुकले मी. जगून काय करायचं. असले अभद्र काय ग बोलतेस. तुझी पोरे बाळे आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचं कोण करेल. पुष्कळ जग. मुलाबाळांची लग्न होऊ देत, सुना घरात येऊ देत. पेडे विद्रे नको बाई मनात आणूस. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो. मागाहून वाईट वाटतं. आजी म्हणाली. तुम्ही जा खऱ्यांकडे. येते म्हणून कळवले आहेत तुम्ही तर जा. भाजणी उद्या होईल. तसंच जातं धुतलेलं ठेवलं म्हणजे झालं. वरती दुसरं काही दळलं नाही की झालं. तुम्हाला चहा देते करून म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार.
आई गोड बोलली. अलीकडे घरात चहाची पूड असते. कधी कोणी आजारी असलं, कोणाला दमा लागला तर आई करून देई. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्यांच्याकडे जावयास निघाली आणि जाताना म्हणाली, जाते ग यशोदे, रागाऊ बिगाऊ नकोस हो, मनात धरू नकोस. तुम्हीच नका मनात धरू म्हणजे झालं. कशा झालात तरी तुम्ही वयानं मोठ्या. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी. माझं बोलणं पोटात घालीत जा, आई म्हणाली. आजी गेली आणि आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाहीत, चूक करीत नाही. निर्दोष फक्त एक परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगन्माऊलीसमोर जावयाचं आहे. चुका हे मानवाचं भूषण आणि क्षमा हे देवाचं भूषण. माझी आई चुका करी पण सावरून घे. चुका करण्यातच ती ऐट मिरवीत नसे. मंडळी, इथे ही गोष्ट संपली आहे आणि उद्या आपण पुढची गोष्ट वाचणार आहोत. पण किती छान सांगितलं आहे की प्रत्येक माणूस हे चुका करतच असतं. चूक करत नाही, निर्दोष असतो तो फक्त परमेश्वर. तर उद्या पुढच्या गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.